म्हणजे खऱ्या अर्थाने निवडून आल्यानंतर उद्या पहिलाच दिवस आहे लोकसभेमध्ये जाण्याचा आणि इथे आल्यावर समजलं की उद्याच शपथविधी आहे। तर निश्चितपणे हा एक्सपिरियन्स जो आहे हा अभूतपूर्व असा एक्सपिरियन्स राहणार आहे आणि शपथ घेताना एक वेगळाच म्हणजे आपण काय म्हणतो आनंद त्या ठिकाणी मला होणार आहे की संपूर्ण देशाचं हे सगळ्यात श्रेष्ठ असं सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये आपण शपथ घेतो आहोत आणि देशाची सेवा करण्याची मतदार संघाची सेवा करण्याची संधी आपल्याला मतदार बांधवांनी धुळे लोकसभा मधले सर्व मतदारांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याप्रती मी खरोखर आभार मानते मतदार बंधू आणि भगिनींचे आणि ही जी संधी मला मिळालेली आहे निश्चितपणे या संधीचं मी सोनं करेन आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील जी काही जनता आहे मतदार बांधव आहे त्यांचा प्रामाणिकपणे विकास करेन। कोणते नक्की प्रश्न आहेत धुळे मतदारसंघाचे जे आगामी 5 वर्षांमध्ये तुम्ही संसदेत मांडणार? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात आणि त्याच्यामध्ये 4 विधानसभा ग्रामीण भागातल्या येतात आणि 2 शहरी भागातल्या येतात। त्याच्यामुळे ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत, शहरी भागातले प्रश्न वेगळे आहेत। ग्रामीण भागामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याचप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी आहे, धान उत्पादक शेतकरी आहे, त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना जे काही GST बियाणं खतं पेस्टिसाइड्स आणि शेतीची अवजारं 18% GST भरावा लागतो। तो GST रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून मी आवाज उठवणार आहे आणि कांद्याला MSP भाव हा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने लढा देणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचे सिंचनाचे प्रश्न आहेत, त्यांच्या विजेचे प्रश्न आहेत, ते देखील त्या ठिकाणी मला सोडवायचे आहे आणि जी काही कांद्यावरती निर्यात बंदी आहे ती 100% उठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। जे काही शहरी भागातले प्रश्न आहेत ते शहरी भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं होणं हे अतिशय गरजेचं आहे। धुळे आणि मालेगाव शहर जे आहे ते शहरी भागामध्ये येतं। धुळे शहरामध्ये 8 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, ते रोज मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, MIDC जो आहे त्याचं विस्तारीकरण असेल, नवीन उद्योग आणणं असेल, त्याचप्रमाणे जे काही युवक आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी नवीन इंडस्ट्री कशी येईल त्या दृष्टिकोनातून आणि जे काही मोठं केंद्रीय योजनेतून मोठा प्रकल्प आणायचा आहे। मालेगाव शहरामध्ये बुनकर जास्त प्रमाणामध्ये आहेत, पॉवरलूम मध्ये काम करणारे, त्यांच्यासाठी त्यांचे प्रश्न आहेत। त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न आहेत, तर त्यांना पंतप्रधान योजनेतून घरकुल योजना मिळवून देणं असेल, त्याचप्रमाणे जे काही पॉवरलूम बांधव असतील त्यांच्यासाठी एक स्वतंत्र असं पॉवरलूम क्लस्टर असेल की ते आपल्याला करायचं आहे आणि जे काही हायवेचा रोड आहे त्याला सर्व्हिस रोड करणं गरजेचं आहे, कारण तिथे आजपर्यंत 400च्या वरती ॲक्सिडेंटमुळे डेथ झालेल्या आहेत आणि असे विविध योजना आणि केंद्रीय योजना आपल्याला मतदारसंघामध्ये आणण्यासाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।